मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही जाहिरात आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत आहोत। आस्थापनेतील गट क संवर्गातील ही रिक्त पदे जवळपास 385 358च्या आसपासची ही पदे आहेत। त्याची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। पाहूयात सविस्तर जाहिरात पुढील प्रमाणे। कनिष्ठ अभियंता स्थापत्यच्या 27 जागा या ठिकाणी आहेत। कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलच्या 2 जागा या ठिकाणी आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल ज्याला आपण म्हणतो त्याची 1 जागा, लिपिक टंक लेखकच्या 3 जागा आहेत। सर्वेयर सर्वेक्षकच्या 2 जागा आहेत। नळ कारागीर प्लंबर 2 जागा, फिटर 1 जागा, मिस्त्रीची या ठिकाणी 2 जागा मिस्त्रीच्या आहेत। पंप चालकच्या 7 जागा, अनुरककच्या 1 जागा आहे। अनुरककची वीज तंत्री ची 1 जागा या ठिकाणी आहे। कनिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामर 1 जागा आहे। स्वच्छता निरीक्षक 5 जागा आहेत। चालक यंत्रचालक 14 जागा या ठिकाणी आहेत। सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 6 जागा आहेत। अग्निशामकच्या 241 जागा आहेत। उद्यान अधीक्षकच्या या ठिकाणी 3 जागा आहेत। लेखापालच्या 5 जागा आहेत। डायलिसिस तंत्रज्ञाच्या 3 जागा आहेत। बालवाडी शिक्षकाच्या 4 जागा आहेत। परिचारिका अधिपरिचारिका स्टाफ नर्स नर्स मिडवाईफच्या 5 जागा आहेत ज्याला GNM म्हणतात। प्रसविका ANM ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी 12 जागा या ठिकाणी आहेत। औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी यांच्या 5 जागा आहेत। लेखापरीक्षकची 1 जागा आहे। सहाय्यक विधी अधिकारी यांच्या या ठिकाणी 2 जागा आहेत। तारतंत्रीची 1 जागा, ग्रंथपालची 1 जागा आहे। अशा 358 पदाची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। सविस्तर अर्ज करण्याची जी वेळापत्रक आहे ते पुढील प्रमाणे आहे। अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 22/8/2025 पासून सुरू होत आहे। दुपारपासून या ठिकाणी मला वाटतं दुपारपासून सुरू होईल, सायंकाळपासून तो चालू होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक असेल 12 सप्टेंबर 2025 रात्री 11:55 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर 2025 पर्यंत असेल। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो आहे तो परीक्षेपूर्वी 7 दिवस आपल्याला हॉल तिकीट त्या ठिकाणी मिळणार आहे। कृपया आपण लवकरात लवकर हा फॉर्म आपला जर या ठिकाणी पात्रता बसत असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा। पात्रता पुढील प्रमाणे असेल। ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक या ठिकाणी सांगितलेला आहे। ही जी वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट मी या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा असेल आणि त्या वेबसाईट जवळ जाऊन आपण फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो। आरक्षणानुसार पदसंख्या कनिष्ठ अभियंतासाठी काय अटी आहेत, काय पात्रता असावी लागेल त्याच्यासाठी या ठिकाणी ह्या तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे आरक्षण असेल त्याच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क श्रेणी अभियांत्रिकी सेवा आणि त्यांचं पेमेंट S13 असणार आहे। त्यानुसार या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, विमुक्त जातीसाठी 1 जागा, भटक्या जमातीसाठी 1 जागा, भटक्या जमाती क साठी 1 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे। विमाप्र यांच्यासाठी 1 जागा आहे। इतर मागासवर्गासाठी 2 जागा आहेत। SBC साठी 2 जागा, EWS साठी 2 जागा आहेत। खुल्या वर्गासाठी 2 जागा, एकूण पद 16 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। चला, अनाथासाठी 1% आरक्षण या ठिकाणी आहे। दिव्यांगासाठी 4% आरक्षण आहे। 1 पद दिव्यांगासाठी या ठिकाणी दिलेलं आहे। चला, यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यांच्यासाठी या ठिकाणी एकूण जागा जर पाहिलं तर 2च जागा आहेत आणि 1 जागा अनुसूचित जातीसाठी 1 आहे आणि खुल्या वर्गासाठी 1 आहे। यानंतर मेकॅनिकलसाठी 1 जागा खुल्या वर्गासाठी आणि 1 जागा अनुसूचित जातीसाठी आहे। कनिष्ठ अभियंतासाठी 1 पद या ठिकाणी देण्यात आले आहे आणि ते 1 पद खुल्यासाठी या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे। यानंतर लिपिक टंक लेखक 3 पदे आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 पद, विमुक्त जातीसाठी या ठिकाणी 1 पद देण्यात आलेलं आहे। अशा 3 जागा या ठिकाणी आहेत। महिलासाठी अनुसूचित जाती महिलासाठी 1 पद आहे। सर्वेयरसाठी 2 पदे आहेत। हे आरक्षण या ठिकाणी आपण पाहू शकता। खुल्यासाठी 1 पद आणि अनुसूचित जातीसाठी 1 पद असं या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे। नळ कारागीरसाठी विमुक्त जाती साठी 1 पद आणि खुल्या वर्गासाठी 1 पद सर्वसाधारणमध्ये आहे। फिटरसाठी 1 पद आहे आणि ते 1 पद विमुक्त जातीसाठी या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे। यानंतर पुढील मिस्त्री पद विमुक्त जातीसाठी 1, खुल्या जातीसाठी 1 सर्वसाधारणमध्ये आहे। पंप चालकचं अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 1 पद, इतर मागासवर्गीयासाठी 1 पद, SEBC साठी 1 पद, EWS साठी 1 पद आणि खुल्या वर्गासाठी सर्वसाधारणमध्ये 1 पद आहे। महिलामध्ये खुल्या वर्गासाठी 1 पद आहे। असे एकूण 7 पदे या ठिकाणी
आरक्षित आहेत. अनुरक्षकसाठी एक पद आहे, खुल्या वर्गासाठी सर्वसाधारणमध्ये ते पद सोडलेलं आहे. याची पात्रताही मित्रांनो आपण लगेच पाहणार आहोत. लागलीच मी पात्रतेचा सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी. वीजतंत्रीसाठी एक पद आहे, खुल्या वर्गासाठी हे पद सोडण्यात आलेलं आहे. कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामसाठी एक पद आहे आणि तेही खुल्या सर्वसाधारण गटासाठी या ठिकाणी सोडण्यात आलेले आहे. स्वच्छता निरीक्षकचे 5 पदे आहेत. अनुसूचित जातीसाठी एक आहे, SBC साठी एक आहे, EW साठी एक आहे, खुल्या वर्गासाठी एक, महिलासाठी एक आहे. असे एकूण 5 पदे या ठिकाणी आहेत. नंतर यंत्रचालक 14 पदे या ठिकाणी आहेत. अनुसूचित जातीसाठी एक पद, अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणमध्ये एक पद, विमुक्त जातीसाठी भटक्या जमातीसाठी एक, भटक्या जमाती क साठी एक, इतर मागासवर्गीयसाठी 2 पदे, महिलांसाठी त्यामध्ये इतर मागासवर्गीय महिलांसाठी एक, EWS सर्वसाधारण एक, महिलांसाठी एक पद, EWS मध्ये एक, SBC मध्ये एक सर्वसाधारणसाठी एक, महिलांसाठी खुल्या वर्गासाठी एक सर्वसाधारण एक महिला, असे एकूण 14 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. स्वच्छता निरीक्षक या पदाची आपण आताच पाहिलं. यानंतर आपण यंत्रचालक या पदाची ही जाहिरात या ठिकाणी पाहूया. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारीची 6 पदे आहेत. आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत. अग्निशामकची 241 पद आहेत. याचा स्क्रीनशॉट आपण मारून घ्यावा. जर आपली पात्रता या ठिकाणी भरत असेल तर फॉर्म भरायला कंटाळा करू नका. उद्यान अधीक्षक 3 पदे या ठिकाणी भरणार आहेत. चला पुढील आपण पात्रता लागलीच पाहूयात. पात्रताकडे आपण जाऊयात. पात्रता काय असायला पाहिजे या ठिकाणी पात्रता पाहूयात. पात्रतेकडे मी घेऊन जाणार आहे. शैक्षणिक अर्हता ज्याला आपण म्हणतोय, ती शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही जाहिरात आपण पाहत आहोत. त्यासाठी कनिष्ठ अभियंतासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती काय आहे बघा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क श्रेणी 3 अभियांत्रिकी सेवा मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रता आपण या ठिकाणी पाहत आहोत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अधिकारी शाखेची पदवी म्हणजे तुमच्याकडे सिव्हिलची डिग्री असणं गरजेची. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. यानंतर शासन निर्णय संकीर्ण 2013 दिनांक 18 ऑक्टोबर 2016 अनुसार कनिष्ठ अभियंता सहाय्यक या पदासाठी अभ्यासक्रमाचा समकक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे. सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग आपली झालेली असेल तर चालेल, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झालेली असेल तर चालेल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग झालेली असेल तर चालेल, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी झालेली असेल तर त्या ठिकाणी या समकक्ष अभ्यासक्रम आहे असं या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल गट क श्रेणी 3 अभियांत्रिकी सेवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री तुम्हाला पाहिजे आहे. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आपल्याला आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचीही या ठिकाणी समकक्ष अभ्यासक्रम कुठला आहे. जर ही डिग्री नसेल तर समकक्ष अभ्यासक्रम कुठला आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग समकक्ष आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. प्रोडक्ट इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अशी जरी पदवी आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. यानंतर पाहूयात मीरा भाईंदर ची आपण महानगरपालिकेची जाहिरात पाहत आहोत. यानंतर आपण मान्यताप्राप्त विद्युत विभागाची डिग्री आपल्याकडे पाहिजे. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. विद्युत अभियंतासाठी गट क ची ही ज्या जागा आहेत त्याच्यासाठी पात्रता. त्यासाठी जर ही पात्रता आपल्याकडे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची नसेल तर समकक्ष फॉर्म कुठला आहे तो आपण पाहूयात. इलेक्ट्रिक अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशी समकक्ष पात्रता, समकक्ष अर्हता आपल्याला असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला असणे गरजेचे आहे आणि 3 वर्षात कनिष्ठ अभियंता परीक्षा उत्तीर्ण होणे हेही आपल्याला या ठिकाणी गरजेचे आहे नेमणुकीनंतर. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढील पात्रता आपण पाहूयात. लिपिक टंकलेखकच्या गट क श्रेणी 3 ही लिपिक टंकलेखकसाठी काय आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, मराठी टंकलेखाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे, इंग्रजी व टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 30 शब्द प्रति मिनिट, 40 शब्द प्रति मिनिट
असे इंग्रजीचे 40 प्रति शब्द मिनिट, मराठीचे 30 शब्द प्रति मिनिट वेग आपल्याला पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला पाहिजे. विद्यापीठाची पदवी धारण केलेली पाहिजे. आणि सर्वेअरसाठी बघा काय आहे, मान्यताप्राप्त सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका अर्थात पॉलिटेक्निक आपलं डिप्लोमा झालेला पाहिजे. किंवा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर किंवामध्ये बघा काय आहे, किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर शाळा उत्तीर्ण केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेयर व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. हा जो डिप्लोमा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे ITI सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमचं झालेलं पाहिजे. मराठी टंकलेखनाचे किमान सर्वेअरसाठी 30 शब्द म्हणजे टायपिंग तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. 30-40ची टायपिंग तुमची लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला लागणार आहे. नळ कारागीरसाठी प्लंबरसाठी जागा निघलेल्या आहेत. त्याच्यासाठी काय या ठिकाणी पात्रता पाहिजे बघा, 10वी तुमची उत्तीर्ण पाहिजे, SSC झालेली पाहिजे. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर प्लंबरचा ITI तुमचा झालेला पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. मराठी ज्ञान आवश्यक आहे. फिटरसाठी काय पाहिजे, 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. आणि औद्योगिक संस्थाचं तुमच्याकडे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम, प्लंबरचा अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. ITIच्या या जागा आहेत. यानंतर मिस्त्रीसाठी बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी SSC उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मिस्त्री व तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण, मिस्त्री कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पंपचालक साठी बघा काय आहे, 10वी उत्तीर्ण पाहिजे, ITI झालेलं पाहिजे तुमचा पंप ऑपरेटरमध्ये आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. अनुरेखकसाठी काय पाहिजे, तर अनुरेखकसाठी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि शासनाने औद्योगिक परीक्षेसाठी अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे. या ठिकाणी जर कुणाचं ATD झालेलं असेल, आर्ट टीचर डिप्लोमा जरी झालेला असेल तरी ती जागा या ठिकाणी बसू शकते. आणि AutoCAD झालेलं असेल तर ती जागाही या ठिकाणी बसू शकते. खूप चांगलं पेमेंट या ठिकाणी S8 आहे. S8 पेमेंट, S8 याचा स्केल या ठिकाणी बसतो. वीज तंत्री इलेक्ट्रिशियनचा SSC उत्तीर्ण पाहिजे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वीज तंत्री इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकचा या ठिकाणी अभ्यासक्रम, तारतंत्री, वीज तंत्री असे जे काही अभ्यासक्रम असतात ते या ठिकाणी पूर्ण झालेले पाहिजेत आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यानंतर पुढील जागा पाहूया. तर पुढील जागा आहेत कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्राम, संगणक विषयासह BE BTech MCA पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. MCA पदवी तुमच्याकडे असणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किमान 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक पाहिजे. लक्षात घ्या, BE BTech आणि MCA पदवी तुमच्याकडे डिग्री पाहिजे आणि ही जागा तुमच्यासाठीच आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आणि नंतर पाहूया स्वच्छता निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक पदविका या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चालक यंत्रचालक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण पाहिजे. राष्ट्रीय अग्निशामक प्रशिक्षण या ठिकाणी तुमचं झालेलं पाहिजे. सेवा अकादमी महाराष्ट्र शासन मुंबई, नागपूर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशामक परीक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे, लायसन पाहिजे जड वाहनाचं तुमच्याकडे. जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्ष काम करण्याचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. शारीरिक पात्रता या ठिकाणी तुमची काय पाहिजे पाहूयात. उंची किमान 165 सेंटीमीटर पाहिजे. महिला उमेदवाराची उंची 162 सेंटीमीटर पाहिजे. छाती साधारणतः 81 सेंटीमीटर फुगून पाहिजे, तर 5 सेंटीमीटर जास्त महिलांसाठी लागू नाही. वजन किमान 50 किलोग्राम पाहिजे. दृष्टी चांगली पाहिजे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 पेक्षा अधिक असू नये. कृपया हे लक्षात घ्यावं. यानंतर आपण मान्यता बघा, सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी गट क ची ही जागा आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तो पदवीधर असावा.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर पाठ्यक्रम त्यांनी उत्तीर्ण केलेला असावा। राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा। महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निशमन प्रत्यधिकारी हा पाठ्यक्रम त्याने पूर्ण केलेला असावा। दिनांक इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग UK इंडिया संस्थेकडून ग्रेड I पदवी प्राप्त केलेली असावी। वर्ग महानगरपालिके शासकीय निमशासकीय सेवेमध्ये अग्निशमन प्रणेता लीडिंग फायरमॅन चालक म्हणून यंत्रचालक या पदावर समकक्ष पदावर 3 वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी। मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। सविस्तर जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण या ठिकाणी टाकणार आहोत। कृपया लिंक आपली टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण नक्की ती जाहिरात बघावी।